कालच्या रीलमध्ये मी विचारलं होतं की आमटीत अशी कोणती भाजी घातली जी ओळखू येणं अवघड आहे. बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर दिलं होतं आणि ते आहे दोडका. तर दोडका हा तब्येतीसाठी खूप चांगला, ह्याच्यात व्हिटॅमिन ई असतं आणि आता उन्हाळ्यात शरीराला थंडावाही देतं. आणि ही भाजी सहसा कोणाला आवडत नाही, आमच्याकडे तरी. आणि म्हणून मी ही दोडका घालून नेहमी आमटी करते. तर आपण दोडका स्वच्छ सोलून घेत आहोत. ह्या सालीची चटणी पण छान होते, आपण साल वाया नाही घाललो आहोत. आता डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तूर आणि मसूर. मी ही धुवून अर्धा तास पाणी घालून बाजूला ठेवली होती भिजवून. तोपर्यंत आपण दोडका जो सोलून घेतला आहे तो बारीक चिरून घेऊया. टोमॅटो ही बारीक चिरून घेतलेले आहेत आपण. आता अर्धा तास ही डाळ भिजल्यावर यातलं पाणी मी पूर्णतः काढून टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये पाणी काढलेली डाळ, त्याच्यात बारीक चिरलेला दोडका, बारीक चिरलेला टोमॅटो आणि आपण त्याच्यात घालणार आहोत अर्धा ते पाऊण ग्लास पाणी आणि झाकण ठेवून आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. डाळ छान शिजलेली आहे. आता आपण बघूया पुढे कसं करायचं आहे. फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे पितळीच्या पातेलीत, डाळ घोटून घेतलेली आहे आणि चिंचेचा कोळ मी करून घेणार आहे. मी चिंच भिजत टाकली होती वाटीत आधीच. आता फोडणीसाठी पहिल्यांदा आपण त्याच्यात घालणार मोहरी. छान तडतडली की त्याच्यात घालायचं जिरं, हिंग आणि मग हळद आणि तुमच्या आवडीनुसार तिखट. मी हिरवी मिरची खात नाही म्हणून तिखट, कढीपत्ता आणि चिंचेचा कोळ. हा चिंचेचा कोळ घातल्यावर एक चांगली उकळी येऊन दिली की त्याच्यात आपण घोटून घेतलेली डाळ घालायची आहे. डाळ घोटल्यामुळे त्यातला जो दोडका आपण घातलेला असतो तो कळूही येत नाही, तो पूर्णतः या डाळीत मिक्स होऊन जातो. आता मी त्याच्यात घातलं आहे भरपूर पाणी. ओलं खोबरं घालूया आपण 2 ते 3 चमचे आणि या डाळीला आपण एक चांगली उकळी येऊन द्यायची. डाळीला चांगली उकळी आली की त्याच्यात आपण गुळाचे 2 ते 3 खडे घालणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे गुळ तुम्ही कमी जास्त घालू शकता. आता या डाळीला छान परत उकळी यायला हवी, गूळ विरघळायला हवा. त्याच्यानंतर आपण त्याच्यात घालायचं आहे मीठ. चवीनुसार तुम्ही मीठ घालायचं आहे. परत एक उकळी छान आली की त्याच्यानंतर आपण ह्या आमटीत घालणार आहोत भरपूर हिरवी चिरलेली बारीक कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा डाळीला उकळी आणायची आहे. पाणी कमी जास्त जसं तुम्हाला हवं आहे तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची. जरा पातळच छान लागते ही आमटी, काही ठिकाणी घट्टही खातात. आणि त्यानंतर ही मस्त आमटी जी उकळलेली आहे, आहा, मला ते अशीच वाटीत घेऊन प्यायला खूप आवडते. तर अशी ही आपली दोडका घातलेली आमटी तयार आहे. आवडल्यास लाईक आणि पेजला फॉलो करा. धन्यवाद.